शेंडी तर एक नंबर आहे रे तुझी. पिक्चर कुठला हो? ती अशी उलटी शेंडी बाई मंडळी नमस्कार नमस्कार. आज आपण आहे ठाण्यामध्ये आणि खूप टाईमानंतर आपण या जागेला भेट देतो आहे. चला पण खूप टाईमानंतर. मला माहिती आहे कारुताई. नमस्कार. अरे ये जगह काही देखील लगता है. काय म्हणतो, कसा आहे काय प्रथमेश, कसा आहे महिन्या. अरे क्या बात आहे, कसा आहे. ऑल गुड ऑल गुड. अरे चष्मा बिष्मा चेंज झाला ना, चेंज झाला. हा हो, पण आता मोठा झाला असेल ना, हाईट वगैरे. हाईट मोठा झाला. हा, कारण दिसताना झालं दुसरं बारीक दिसतं, पण हाईट. कारण आम्ही ते वॉटरमेलनचे कपडे घालून पण घालतोय मागच्या वर्षाचे. डे केअरला जातो आता. डे केला तर कॉट शर्टच घालून बरेच गेला. तो कॉन्सर्ट ते अरे तो दुसरं कपडे घालतच नाही. काल आम्ही त्याला कपडे बघवलो, तो घालायलाच मागत नाही. त्याला ते कॉर्ड सेटच लागतात आणि ते कम्फर्टेबल पातळ आणि ते कम्फर्टेबल आहे ना. मी त्या दिवशी ते पहिले हा मिलिंदाशी ब्लॉग बघितला पहिला आणि आम्ही बोलला हा म्हटलं हा कॉट शर्टच घाल. त्याला म्हटलं अजून कॉट शर्ट पाठवूया आपण. आमचा कॉट चालू होता. शर्ट कॉट शर्ट तू आयुष्यभर हेच घालणार आहेस का? दुसरं काहीच घालत आपण ते लग्नामध्ये केले ते कुठे घातलं ना त्याने. मायराचं केलं ते नाईट ड्रेस वरती होता तो दुपारी वैदिकच्या वेळेला. त्यांनी तसा ट्रेंड सेटच झाला. तर सगळे जे पण आता आलेले ना त्यांना पण त्या मुलाला दुसरे कपडेच नको. हा काय? ते एक फॅब्रिक त्यांनी घेतलं का बस तेच घाल. नाही पण तेच आहे पण कम्फर्टेबल. गर्मीनंतर थोडं कमी होणार अजूनही. म्हणजे आम्ही आता थोडे जाडे कॉट सेट आहे ना पावसामध्ये. नाईट ड्रेस केलाय हा तर नाईट ड्रेस आता त्याला फुल केलं. काही जणांचं तेच रिक्वायरमेंट होतं ना की जरा Full करा, हा. करूया म्हणून नाईट साठी. तर तेच आता पण आता जसं वेदर थोडं थंड पण होतोय तरी ते सगळ्यांना ते समर वेअरच चालू आहे अजून पण आम्ही. नाही पण ते आहे चांगलं. म्हणजे मुळात फॅब्रिक चांगलं आहे. मुलांनी ना फुल Opposite. चेंज Opposite एवढा वर्षांचा जो एक असतो हा, ना हा, पॅटर्न हा. असतो सगळ्यांचा फुल चेंज करतो. फुलचे. कारण का मागच्या वर्षी आम्ही मला आठवतं तो वॉटरमेलनचा आपण 6 मंथ्सला घेतला होता. तसंच घालून गेलं. तो अजून पण घालतोय. सगळे घालतोय अजून पण. सगळे घालतो आणि ते फाटत नाहीये. म्हणजे असं काही कलर जात नाहीये. काहीच नाही. आता 1 वर्ष झालं तरी पण अजूनही आहेत तसंच आहे. प्रिंट्स तसे इंटॅक्ट हा इंटॅक्स आहेत. चला आता काय आम्ही एका नवीन कारणासाठी मी आलेलो आहे. काहीतरी आम्हाला कपडे पण घ्यायचे आहेत. तुम्हाला नंतर कळेलच. चला बघूया जरा आणि काय काय नवीन काय आहे ते पण आम्हाला दाखवा जरा. म्हणजे नवीन आलेलं आहे कारुताईमध्ये माल. गरम माल आलेला आहे. उजेरीचे रिपचे शर्ट्स आहेत. हा खालचं ग्रीन दाखव एक मिनिट. साईज बघत होतो. हा व्योमचा आहे. बरोबर आहे. खालचा ग्रीन मस्त आहे. पोलो टी शर्ट बनवले आता फुल स्लीव्ह मध्ये. चला मंडळी इन हाऊस पोलो टी शर्ट आहे आपल्याकडे. आणि हे जीन्स पण बनवले. हे पण इन हाऊसच आहे. पण ही जीन्स नाहीये. ही काय म्हणते काय मधले आहे ते. पण हे बेटर आहे. मी त्याला जीन्स घेतली ना, तो घालतच नाही. हा, म्हणूनच आम्ही ही कॉटनचीच बनवली. पण लोक पूर्ण जीन्स आहे. खूप आता धावपळ असते त्यांची ना. नाही मग त्याला घालत ते. पसीना आला की इरिटेट रेड होतो. चला एलच आहे का? ही एल आहे. डेनिम फॅब्रिक आहे. म्हणजे डेनिम फील आहे पण ऍक्च्युली कॉटन आहे. बरोबर. ग्रीन जॉईंट ट्रॅक पॅन्ट पण बनवलं आपण. ट्रॅक पॅन्ट बनवलं. हे पण छान आहे ना. कम्फर्टेबल घालायला डे केअर साठी. आणि हे बघ हे आहे. स्नॅच हे करायला डे केअर साठी स्पेशली बनवले असे. ही आता पातळ आहे. ही जाड आहे, ही पातळ आहे. असे दोन्ही फॅब्रिक निघले ज्यांना जसं प्रेफरेबल आहे हे बघ, ही कलर मस्त आहे श्वेता. यात एल आहे का? ही साईज काय आहे? ही एक्सेल आहे. ही मोठी होईल. एक्सेल आहे. लांब होईल. ब्लॅक मध्ये आणि याच्यामध्ये हे थोडे पातळ ठेवले. हा कलर बघ. यातलं कुठलं ग्रीन घेऊया बोलले ना. हा ग्रीन घे. कलर आहे त्याच्यामध्ये. हे बघ छोट्या छोट्या चड्ड्या बघ. सुसू पटकन. हे तर खूप उपयोगाचे आहेत. ह्याच्यामध्ये बघ आपल्याकडे एल आहे का. त्या पण आम्ही तो 6-7 मंथचा होता ना तेव्हाचे वापरतो अजून पण. पण फाटली नाही की काय. एक्सेलच आहे. याच्यातलं कुठलं कलर
हा असं एक घे. कलर्स ठेवले. याच्यामध्ये कलर आहे का? हे ब्राऊन आहे. आपण ग्रीन घेत मरून आहे मरून आहे. नाही आपण एक ग्रीन घेतला ना आता. ग्रीन याच्यामध्ये हा एक आणि हा एक आहे. बेबी ब्लू पण आहे आणि लाईट अच्छा ब्लू blue. पण आहे. दाखवा. हा पण मस्त आहे. घालून बघ ना ते, लावून बघ ना. शर्ट आणलं तर कुठे, कारण कलर चांगला आहे. टी शर्ट तर टाईटच असतात साईज थोडे. छोटी मिळेल. सेफ आहे हा साईज. एक साईज छोटी दाखव. हा काय एक्सेल आहे ना? एल दाखव. पण हा जो एल ना त्याची साईज काय आहे? हा त्याला टाईट होता. पण याच्या ह्याची साईज घेतली. हा बघ, हा येईल. नाही हा एम आहे, खूपच छोटा. नाही एम मला आहे. का सांगू? एल 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 दाखव. हा बघा एकदा काढून पसंत. हे बघ, आपण जे पेंग्विन वाले वापरतोय ते बघ तिथे आज. हा नाईट ड्रेस मध्ये आहे बघा. हा हा येईल. एल आहे ना? पॅन्ट पण बरोबर आहे. पिंक, येल्लो आणि ब्लू सेम असं काय म्हणतात हे बघ. असं असं बघ ना, असं काहीतरी म्हणजे असं थोडं हेवीमध्ये म्हणजे. हा झालाय. हा वाटलं ना. झाला. हा हा मटेरियल कसं वाटलं? मस्त आहे. हा पण सगळे मस्त छान आहे. आहे. म्हणजे सगळे अजून पण आम्ही मस्त मटेरियल. अजून पण घालतो हा. हा ना. हो हो हा मटेरियल सगळ्यांना खूप आवडतं म्हणजे. नाही, हे खूपच छान आहे. घालतो ना हे. याच्यावर आता प्रिंट केलं का? हा आता प्रिंट केलं. आता ते आपण इन हाऊस प्रिंटिंग वगैरे पण करतो. म्हणजे आता कस्टमायझेशन फक्त प्रिंटिंग ठेवलंय. म्हणजे आता ह्याच्यावर काय असेल आपलं व्हाईट कुर्त्यावरती प्रिंटिंग करून देतो. आता गणपतीसाठी वगैरे पण तसं करतोय. बरोबर. हे काय आहे? हे लिनन शर्ट आणि जीन्स. लिनिन शर्ट आणि जीन्स. हे पण चांगलं वाटतं. असू दे. पहिला बनला त्याच्यामध्ये एक रेड पण बनवला. रेड हॅटचा फक्त कॉट शर्ट बनवला. हा लिनन मध्ये आणला. अच्छा हा हा. असं एक केलं होतं ना आपण काहीतरी. तो व्हाईट तो घालतो. व्हाईट आणि रेड आहे ना? रेड होता तो तसा. तो घालतोय अजून पण. आणि आपण असं फॅमिली वाला पण केलं. केलं. आता हे शर्ट्स मध्ये ना आपण असे इक्कतचे शर्ट्स बनवले. ओनली शर्ट्स. फक्त वरच्यावर तुम्हाला घालायचे तर नाही अशा वेगवेगळ्या. बहुत बढिया. हा बा, हा पण प्रिंट आहे. हे ओपन कर एक. छान आहे. क्यूट आहे ना? म्हणजे फेस्टिवलला पण घाला, जीन्सच्या खाली घाला, कसे घाला. असंही घाला. हा हे बनवून ठेवलं हे सगळे आता festival. व्योम सारख्या मुलांसाठी एकदम योग्य आहे. जे कुर्तीज वगैरे हे घालत. कॉटन मध्ये थोडी व्हरायटी आणतात. आता मग तेच फॅब्रिक परत थोडं काहीतरी वेगळं मजा पण नाही. दिसायला बरोबर म्हणजे आम्ही लग्नाला एवढं काही बनवले होते, कपडे बनवले होते. काय आपण धोती बनवलं होतं ना मायराचं, जे ग्रीन फॅब्रिक होतं. इथे मी तो फोटो लावतोय आणि ते घरी आहे आपल्याकडे. ते एक असंच दाखवूया आपण. यूज काय न झालं आणि घातलं, काही फक्त पिंक ड्रेस घातला बस. कुठला पिंक, कुठला? हळदीचा. हा हळदीचा. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पहिली जे आपण येल्लो वगैरे बनवलं सुरुवातीचे एकदम प्युअर कॉटनचे होतं ते सगळे ते घातले. सगळे घातले. माझ्या मते तुला सांगू, तुला लग्नाच्या वेळेला त्यांनी हा ड्रेस घातला होता. हा हा बघ, हा हा. लग्नाला त्यांनी हा ड्रेस घातला होता. म्हणजे बघा, कपडे घालायला नको त्याला. डे केअरचे ठेवलेले ते डे हा. केअरचे त्यांनी बाहेर घातले. वैदिकच्या साक्षीच्या लग्नाला साहेबांनी आई कपडे घातले होते. तो एक चला मंडळी, नाईट ड्रेस आलेले आहेत. घातले आहे का त्यातले? हा हा मस्त आहे, सेलरचा. हे मलमलचे आहेत. हे कॉटनचे आहेत. पण तो होईल का त्याला, बघितलं का? हो साईज सेम आमच्या एव्हरग्रीन आहे. Strawberry. स्ट्रॉबेरी. परत ऑन डिमांड असतोच तो. अच्छा, हा नाईट ड्रेस मध्ये पण काढला हो, तो आता. आता हे सगळे ना नाईट ड्रेस मध्ये आलेत काही. अच्छा 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 अच्छा. हे येल्लो काय आपल्याला एकदम ब्राईट कलर, झगमग हा थोडा होजेरी मध्ये. आता तो घालणार का बघा. झगमग पाहिजे. हा झाले. मस्त आहे. सॉफ्ट होईल. आहे सॉफ्ट पण आता ते सुद्धा ज्यांना कोण कॉटन ज्यांना झालंय त्यांना होजेरीचं थोडं नाही होते. म्हणजे लग्नापासून आहे ना सगळं झगमग कपडे घालतो माहिती आहे का? हो का? ओनली झगमग. येल्लो गॉगल बघितलं, येल्लो गॉगल बघितलं का? येल्लो गॉगल बघितलं की नाही माझा? नाही बघितलं. बघितलं मी म्हणजे आले ना. वॉश करणार ना. अरे असं म्हणजे ना काहीतरी वेगळं करायचं होतं मला. राईट फ्रॉम टॉप टू बॉटम. नवीन रील पण केलं, सगळं केलं, पण ते टाकलंच नाही काय अजून. शूट ते सगळं गडबडच आहे. टाकायचं, सगळं टाकायचं. काय राहिलं, सगळं शूट करून ठेवलेलं आहे. आम्हाला ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर सगळं करायचं होतं की कुठून घेतलं काय, पण ते सगळं गडबडीमध्ये मग नाही करता.
खूप लोकांनी विचारलं आम्हाला. हा लग्नाचा मला फक्त तो ब्लाऊज वालाच विषय कळाला ना कुठून मला बाकी नंतर सगळं नाही एवढं नंतर cover करतच झालं. नाही करतच नाही आलं काही. नंतर परत मग काय इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये सगळं राहूनच गेलं. आलेले खूप कस्टमर्स इथे पण आम्हाला विचारत होते काय झालं ते ब्लॉग नाही एव्हरीबडी इज Waiting, कारण की सगळं लिंक मध्ये होता खूप आलेले राईट विचारायला. नाही खूप बिचारे मेसेज वरती चढून चढून आले विचारायचे. की तुम्हाला माहिती आहे का असं. पण हीच खरी गंमत आहे की पीपल आर व्हेरी रिलेटेबल टू वॉट म्हणजे आम्ही जे काही शेअर करतो ते लोकांना खूप चांगलं वाटतं. पण त्यांना आपुलकी असते काय झालं काय झालं काय झालं. Suddenly काय झालं कोणी दिसत नाहीये असं. मंडळी बघा मॅडमने सॉक्सची साईज पण घेऊन आलेली आहे बघा. व्योमची साईज चेंज झाली आता. आधी त्यांना माहिती होतं कारण आपण हा तेव्हा आता त्याला बऱ्याच दिवस बघितलं नाही ना. तो बसला पण नसतो इकडे तिकडे तिकडे इकडे. त्यामुळे हे सॉक्स आम्ही काय करतो सांगू तुम्हाला. या सॉक्समध्ये ना खाली हे ग्रीप आहे हा म्हणून आम्ही हे सॉक्स इकडनंच घेतो. ते आम्ही त्याला डे केअरला पण पाठवताना हेच घालून पाठवतो. असे ब्राईट कलर घे. हा हा हे हा कलर आहे same. आहे का हा पण आहे. पण आहे ब्लू मध्ये हे काय dark. पिंक आहे ना. पिंक आहे ना? नाही नाही असं काय नाही गर्ल बिलचा कलर काय नाही असं नाही काही ते बॉयसच आहे गर्ल्स ना फ्रिल येते वरती. नाही. मंडळी आणि बाय द वे इथे एक स्पेशल कलेक्शन आहे. आता जन्माष्टमी येते आहे तो जन्माष्टमी स्पेशल कलेक्शन आहे आणि हा पूर्ण सेट आहे ना काय रे म्हणजे हे ज्वेलरी पण आहे आणि हा पूर्ण सेट पण आहे. नाही आता मम्माचा आणि हे आहे हे मुलांचं की बरं मुलींचं मुलांचं आहे. ओके हे मुलांचं आहे. हे पण सगळं आता काय रक्षाबंधन येते गणपती येते सगळे ट्रेडिशनल सण सगळे चालू होत आहेत. हा दाखव बहुत अच्छा आहे. मस्त. हे काय साईजला येतं हे न्यूबॉर्न पासून न्यूबॉर्न पासून 4-4.5 पर्यंत. पण हा मस्त आहे रे. मस्त आहे. हे दोनों हल्कल हो जाएगा sure. हे थोडं रिच आहे अजून है ना. हे थोडं फेस्टिव्ह म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी मस्त घालू शकतो आपण. मस्त आहे. हे पण न्यूबॉर्न पासून ते 4 years पर्यंत. वा मस्त कॉटन बेस मध्ये कॉटन बेसमध्ये. हे आता बाहेर दुसरे आहेत आपले पण आपण त्याच बेसिस वर कसे बनवूया असं. आपण हे कॉटन मध्ये मस्त. हा मस्त वाटला है ना श्वेता. हे बघ हा पहा. हे ट्विनिंग सेट आहे हा. म्हणजे लास्ट टाइम रक्षाबंधन होता ना त्याचा ट्विनिंग सेट आहे. अच्छा गर्ल बॉय का. ओ कुठे कुठे अच्छा असं आहे का. चला मंडळी हे बघा गर्ल आणि बॉय असं सेट करू शकतो. आणि हे किती 0 months आपलं 5 years 5 years पर्यंत 4 years पर्यंत. व्हेरी नाईस. चला असं करू शकतो आपण मस्त. हा हा आता गर्ल्स आहे ना. बहुत बढिया. हा काहीतरी वेगळं आहे है ना. अच्छा ह्याच्यावरनं बॉय कळतं आणि ह्याच्यावरनं गर्ल कळते. थोडं समजतं मला पण ना. आणि मी जे घरात रेड गाऊन घालते मला एवढे जर विचारतं कुठून घेतलंय तर ते मी इकडनं घेतलं. फिडिंग गाऊन आहे ना ते. ट्विनिंग तर मी रिक्वेस्ट केली की फिडिंग व्यतिरिक्त पण आम्हाला द्या. हो 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 विल ट्राय दॅट येस. की मदरसाठी आमचं तर फिडिंग बंद झालंय. बरोबर त्याच्यानंतर पण ते कम्फर्ट एकदा सवय मी झाली तरी की तेच घालते. हा रेड आणि कालच आई बोलत होत्या ना की त्यांना विचार मला पण 2 पाहिजे, हा. बनवायचे आहेत म्हणजे आणि ते पण फॅब्रिक ते पण तिला आवडलं आणि ते चांगलं आहे म्हणून बघूया आपण. करूया त्याच्यावरती पण करूया. बहुत बढिया. चला आणि हे काय हे असंच आपले टी शर्ट्स आहेत का. टी शर्ट्स पण केली. टी शर्ट्स आहेत. व्हेरी नाईस. विंटर विंटर वेअर पण आम्ही काय सगळे कॉटसच घालतो आजकालची मुलं. पण काही असतात ज्यांना फुल लागतात. मेन कसं मस्किटो साठी पाहिजे असतं. डे केअरला जातात गरमीमध्ये ठीक होतं. जसं थोडा पाऊस पडला सगळे खाली खेळायला वगैरे गेले की फुल पाहिजे म्हणून.
टाटा मंडळी, बाय 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 बाय. चला चला मंडळी, आपण इकडनं निघूया. आपण काही खरेदी केलेली आहे खारुताईमधनं. बरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे ही. ठाण्यामध्ये बी कॅबिनला आहे. त्रिभुवनदास भीमजी झवेरी ज्वेलर्स आहे, त्याच्या बरोबर समोर आहे हे खारुताईचं शॉप. चला आपण काय गाडी काढूया, आपण जाऊया घरी. आपल्याला आज अजून इथून कामं करायची आहेत, तुम्हाला सांगेनच मी काय आहेत ती. जीजी मम्मा, जीजी मम्मा. काय काय का करायचे माझ्या मम्माचं? हे माझ्या वासराचं काय करायचे? चिव, हे मोठी चिव. पाय सरळ कर, पाय सरळ करा, पाय सरळ कर, पाय सरळ कर बाबू, पाय सरळ. गुड बॉय. आणतो आणतो आणतो. हे बघ हे बघ हे बघ कसं आहे बघ. आम्ही काल आणि आज एक वेबसिरीज बघत होतो नेटफ्लिक्सवरती आणि ती आहे ऑपरेशन सफेद सागर. खूप सुंदर सिरीज आहे, 6 एपिसोडची ही सिरीज आहे. इट इज ऑल अबाउट कारगिल वॉर आणि हाऊ दी एअरफोर्स डिड द जॉब. ऑब्वियसली आर्मीने पण केलं, बट त्याची आतली जी इनसाईड स्टोरी आहे ती आम्ही आज बघितली, मी आणि मला बघत होतो. खूप सुंदर सुंदर अशी ही वेबसिरीज आहे. आय विल डेफिनेटली रेकमेंड टू वॉच दिस. नेटफ्लिक्सवरती आहे. बघावी, मुलांनी पण बघावी की आधीच्या काळात काय झालं होतं. येस. आणि सिन्स फ्रॉम लाईक मी जितक्या पण मूवी बघितल्या किंवा सिरीज बघितल्या आहे, ऑफकोर्स मी इमोशनल झाली, पण ह्यावेळी मला लिटरली रडायला आलं होतं जेव्हा मी स्टोरी सांगणार तर नाही, पण एक कॅरेक्टर म्हणजे अनुजा सर सर जेव्हा गेले होते तेव्हा ते खूप हर्टिंग. खूप सुंदर वेबसिरीज आहे. नक्कीच बघा, तुम्ही तुमच्या मुलांनाही दाखवा. इट इज ऑल अबाउट आवर फोर्सेस, व्हॉट दे डू ऑन ग्राउंड, ऑन एअर आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आधीही काय म्हणतात ह्याच्यावरती अजून एक पिक्चर आला होता, आय स्टील रिमेंबर, ऋतिक रोशनचा होता. इट वॉज अबाउट टायगर हिल, कॅप्चरिंग दॅट हिल. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती ही एअरफोर्सची स्टोरी आहे, व्हॉट एअरफोर्स डिड. सो इट वॉज ऑपरेशन सफेद सागर. नक्कीच बघा, वेबसिरीज आहे ही ऑन नेटफ्लिक्स. चला आता काय इकडनं आम्हाला जायचं आहे बाहेर. इट इज 7:15. आम्हाला जायचं आहे बाहेर जेवायला. 3 hours later. चला मंडळी, आपण आलेलो आहे घरी. बाय द वे आम्ही म्हटलं होतं जेवायला जातो आहे बाहेर. बस मम्मा आली, झालं लगेच. अगं बाई, ये बाबू. मागे बघ पोनीला बघा त्याच्या दीदीने काय केलंय बघा. आई चल तू पुढे चल, पुढे चल, पुढे चल, पुढे चल, तुझ्या मागे मागे येईल. गोव्याला चाललं का रे? नाही तर बसून रडत नसेल. ये वा, काय गोड आहे रे पोनी तुझी. अय्या 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 अय्या. गोव्याला चाललं का तू? काय झालं? घेते चल ग माझी माव घेते. अगं बाई, अगं बाई. टांग उघडी, बॅग काढते. कोणच नाही. नको नको अजून रड. नाही 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 नाही, अजिबात नाही. अजून रड. नको नको.
शेंडी तर एक नंबर आहे रे तुझी. तो पिक्चर कुठला हो? ती अशी उलटी शेंडी शेंडी बाई आहे त्यांनी ना. तिने पण बांधली त्यावर केवढी हसत होती एकटी. उतर खाली. उतर मला हात धुवायला लागायचे. माझी नाव होते. अरे ती आली hand wash करून. ती कुठल्या movie मध्ये आहे ना हे गं? हे मायरा खालून नाही त्याला पाठवायचं मायरा. रॉंग आहे हे. एकदम रॉंग आहे. चल मंडळी काय आम्ही गेलो होतो जेवायला बाहेर आणि हे तुम्हाला याचा जो काय म्हणतात व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळेल गौरव वायकूळ यूट्यूब चॅनलवरती. तिथे बघा. बाय द टाईम हा ब्लॉग तुमच्यापर्यंत जेव्हा येईल तोपर्यंत व्हिडिओ आलेला असेल.